सई आणि एका बाजूला आपण संघ पाहतो आंबे. ब्युटिफुल मॅच, इम्पॉर्टंट मॅच. 1:37 आणि सामन्याला आपण करणार सुरुवात. तर टायमिंग अलर्ट 4 षटकं 20 मिनिटं. चला मॅच ऑन. गोलंदाज झालाय प्रीतम पाटील. बॅटिंग टीम, चला टाळ्यांचा आवाज येऊ द्या. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू ड्राय होतोय. डीप कडे फिल्डर आहे तिकडे. गुड फिल्डिंग. दोन्ही संघामध्ये यंगस्टर आहेत. दोन्ही संघ युवा वर्गाचा भरणा असलेला संघ. नारिवलीचं स्पेशल आम्ही कमिटीच्या वतीनं आभार मानतो. एवढ्या 10 वाजता आले, लांबचा प्रवास करून आणि तब्बल 2 वाजेपर्यंत प्रतीक्षा त्यांनी केली. त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो. चांगला संघ आहे, चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विभागामध्ये पाहिलं. प्रीतम पाटील ऑन साईडला प्रहार केला. गॅप शॉट आहे, वेगानं चेंडू गेलाय. आपण फलंदाज पाहतो समीर पालकर आणि एका बाजूला लवकेश पवार. दोन्ही फलंदाज आपण पाहतो हार्ड हिटर आहेत. अश्विनला आम्ही थोडंसं आता विश्राम देऊ, कारण आता आम्हाला तो वेळ वाचवायचा. येस अश्विन, रेस्ट करा आपण. प्रीतम पाटील सिंगल चौकार, धावा दाफलकावरती 5. दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केल्यानंतर एक नवा विश्वास, एक नवा कॉन्फिडन्स या दोन्ही यंगस्टार संघाकडे असेल. आक्रमण चढवला, अल्ला गॅप शॉट आहे. प्रयत्न होईल तिथे. हो, मागे गेले, बॅकअप रेडी. तिघे एकत्र आले, नाही अडू शकले आणि आलाय हा दणदणी चौकार. धावफलक पुन्हा एकदा आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टीम आपण शिवनसईला पाहतोय. शिवनसई एक चांगला संघ आहे. शिवनसई आंबे यंग स्टार आहेत. बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा नाईटच्या स्पर्धा पाहतो या संघाने उल्लेखनीय कामगिरी केलेत. शिवनसईमध्ये सुद्धा तेवढे यंग स्टार आहेत. एका बाजूला आंबे संघ आणि दोन्ही संघांचा कस लागेल, कारण सामना हा दोन्ही संघांना महत्वाचा आहे. प्रीतम पाटील वर आक्रमण सुरू. झंझावत समीर पालकर. हा डिटेलसाठी समीर ओळखला जातो. ऑन साईडला गॅप शॉट, कम्प्लीट टेक्निक वापरली समीरनं. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ द्या. गुड बॅटिंग. सुरुवात कशी असावी, तर सुरुवात आश्वादायक असावी. आणि प्रीतमवर चढवलेले हल्ले 3 चौकार. समीरच्या बॅटमध्ये धावा, धावफलकावरती टोटल 13 रन्स. बॅटिंग टीम शिवनसई आणि एका बाजूला भूमिका 11 आंबे. आतापर्यंत चेंडू झाले 4, धावा टोटल आपण पाहतो 13 रन्स. बिनबाद, भागीदारी चांगले. नेक्स्ट बॉल वन्स अगेन. ओ ऑफ स्टंपला चेंडू. गुड कमबॅक करत असताना लाईन या संपायर सिग्नल. लाईन थोडी भरकटली आणि हा व्हाईट बॉल. धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहूया. श्रीधर 11 या नावानं शिवनसिंह आंबे संघ खेळतो. प्रीतम पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. एकूण धावसंख्या 14, 1-4. ओ गॅप शॉट, कम्प्लीट स्ट्रोक. पाठलाग तिथे होईल. वेगाने चेंडू चालला डीप कव्हर कडे. पाठलाग, ओ हो, वाचले सुरक्षित. चौकार मिळेल. समीरचं हे आक्रमण आपण काही अंशी का होईना त्यांनी तो त्याचा झंझावत दाखवला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय त्यांनी धावा ठोकल्या तब्बल. आपण पाहतोय वैयक्तिक योगदान त्याचं इंडिव्हिज्युअल. संघाची धावसंख्या धावफलकावर 18. वैयक्तिक समीर पालकर खेळतो. 4 चेंडूचा सामना केला 16वर. त्याची बेधडक इनिंग. आणि एका बाजूला लवकेशला आपण जरूर पाहिलं. जय श्रीराम चषक. गुड बॅटिंग समीर पालकर. क्रॉस बॅटेड, आणखीन एक तडाखा. का बॅटिंग करतो मैदानावर. बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजेत. सलामीवीर कसा असावा, तर सलामीवीर समीर पालकर सारखा असावा, ज्याने सलग ठोकल्या 5 चौकार. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. समीर पालकर मॅन फॉर्म शिवनसई साठी योगदान देत असताना त्यांचं आपण कौतुक करूया. शिवनसई संघ म्हटला तर नेहमी. चला, नो टीम मीटिंग अलाव. आंबे प्लीज, आता टीम मीटिंग नको. आता टीम मीटिंग नको.
शिवनसई म्हटलं तर आम्ही पाहतोय शिवनसईचा कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रातील एक दमदार ओळख. शिवसेना पनवेल उपतालुका प्रमुख, ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रेचे सदस्य आणि विश्वासभाई पाटील नेहमी त्यांना पाहिलं. विश्वासजी पुंडलिक पाटील, प्रीत रिअल इस्टेट्स पनवेल उपतालुका प्रमुख असतील, ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आणि हे शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व. नेरी तुंद्र विभागामध्ये जेव्हा जेव्हा कोणत्याही समस्या येऊ द्या आणि नेहमी तत्परतेनं, अपार मेहनतीनं आणि सजगतेनं काम करणारं हे व्यक्तिमत्व आदरणीय विश्वासजी पाटील या संघाचे समर्थक म्हणून आम्ही त्यांना नेहमी पाहिले. पहिल्या षटकाचा खेळ संपले. धावा फलकावरती टोटल 22. टीम मीटिंग नाही आता थोडा रिक्वेस्ट आहे, कारण 3 मॅचेस हा सामना सोडून 3 मॅच कव्हर करायचे. आज पहिली रात्र, मात्र उद्यापासून तुम्हाला इथे हे चित्र पाहायला मिळणार आहे. उद्या शार्पले आम्ही वेळेला महत्त्व देऊ. आकाश भोईर इथून कमबॅक होणं सुद्धा आंबेला तेवढाच महत्वाचं आहे. कमबॅक असावा. कमबॅक इज अ बेटर दॅन सीट बॅक असं म्हटलं जातं. कधी कधी जेव्हा गोलंदाजी धुलाई होते तेव्हा येणाऱ्या नवीन गोलंदाजानं चांगला खेळतंत्राचा वापर करून संघासाठी तो कमबॅक देणं सुद्धा संघ हितासाठी महत्वाचं असतो. धावा दाफलकावरती टोटल 22. आकाश भोईर क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, एज लागते, चेंडू लॉंग लेग कडे चाललाय. 2 धावेसाठी कॉल केला, निघाले. सिंगल घेणं सोडायचं नाही, डबल प्राप्त केली. 2 धावेनं बॅटिंग टीम पुन्हा एकदा शिवनसई आज श्रीधर 11 नावानं खेळतो आणि धावा फलकावरती टोटल 24. भागीदारी चांगली. सुरुवात कशी असावी त्याचं उत्तम खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत असताना सलामी विरजोडी लवकेश पवार, समीर पालकर. धावा फलकावरती टोटल 24. आकाश भोईर लॉंग रनअप आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं ऑफ स्टंपला ठेवला. चेंडू पुढ्यामध्ये होता, त्याला ड्राईव्ह होते लॉंग ऑफ कडून. फिल्डर येईल तिथून, सिंगल मिळेल. धावफलक पुनश्च एकदा आपण पाहू. संघाची धावसंख्या, भागीदारी चांगली, आश्वदायक सुरुवात म्हणायला पाहिजे. सुरुवात चांगली आणि त्याच नियंत्रितनं ही बॅटिंग होते. गुड बॅटिंग. सलामीवीर आपण पाहतोय लवकेश असतील. समीर 5 मध्ये 20 वर खेळतो समीर. तो सेट झालाय. चारी मुंड्याची गोलंदाजावर आक्रमण केलं होतं प्रीतमवर. ओ फटका, गॅप शोधली. समीरचा तडाखा पॉइंट कडे ढकललाय. ओ ह्यूज हिट, षटकार. क्या बात है, गुड बॅटिंग. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. समीर पूर्ण सेट झालेत. अगदी गोलंदाजाला विचार करायला त्यांनी भाग पडलं. आतापर्यंत तब्बल 5 चौकार आले, 1 षटकार. धावफलक मजबूत आहे. विनरचा सामना पाहतो. टोटल रन्स 31. पुन्हा एकदा आणखीन एक. आज थांबायचं नाव घेत नाही. आई बाबा आणि साई बाबाची शपथ. खेळीन तर फटक्यांशी नाहीतर उपाशी. बॅटिंग आवडली असेल तर समीरसाठी टाळ्या उद्या. का बॅटिंग करतो मैदानावर, काय गोलंदाजावर पलटवार चालू आहे. जणू काय मैदानावर विध्वंसकारी खेळतोय. आणि समीर पालकरच्या रूपानं हायलाइट्स तुम्हाला पाहायला मिळते. सुरुवातीला आलेले सलग 5 चौकार आणि या वेळेला सलग 2 षटकार. गुड बॅटिंग. 7 मध्ये 32. समीर पालकरची बॅट तापली मैदानावर आणि तो गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देतो. सामना पाहायला मजा येणार, कारण अपोजिशन आंबे सुद्धा तेवढाच चांगला संघ आहे. चांगल्या खेळाडूंचा भरणा या संघामध्ये सुद्धा आहे. आकाश भोईर लास्ट बॉल. धावा फलकावरती टोटल 37 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. ओ एज लागली, शिकार हवी होती आणि तोच फलंदाज नाराज आहे समीर. मात्र त्याला जे काम करायचं होतं ते त्यांनी लिलिया जबाबदारी पेळली. जबाबदारीचं ओझं घेऊन मैदानावर आला. मात्र आपल्या आकर्षक खेळीच्या जोरावर चांगल्या धावा बनवल्या. रिप्ले पाहू शकतो, तोच प्रयत्न होता. बॅट थोडी लांब राहिली आणि एज लागली. एसटी रक्षक तत्पर होते. टीम आंबे प्लीज नो मीटिंग. हाच कॉल आहे सँडी पालकर यांचा. काही गरज नाही. आता पाणी पाहिजे इमर्जन्सी देऊ, पण मीटिंगची काही गरज नाही, कारण सर्वांना सकाळी काही कामं असतात. डे नाईट फॉर्मॅट आहे. सँडी पालकर नेहमी म्हणतात रिपोर्टिंग 3ला करावी लागते. मग लॉगआउट सुद्धा जर 5ला झालं तर ही भरपूर मोठी लॉंग टाईम ड्युटी होते त्यांची.
यस डेफिनेटली आम्ही आपल्या समस्या समजू शकतो. 2 षटकं संपली, धावफलकावरती 37. बघा नेक्स्ट मॅचची सुद्धा आम्ही घोषणा काही वेळातच करू. 2 षटकानंतर धावफलक टोटल 37. ओ आक्रमण मिड विकेट कडे फिल्डर आहेत, गुड कॅच. आता इथून कमबॅक करावं लागेल टीम आंबेला. जर इथून कमबॅक झाला तर वर्चस्व होईल आणि त्यासाठी लढावं लागेल, खेळावं लागेल. आणि आता गोलंदाजांकडून त्या चांगल्या खेळाची अपेक्षा. नाराज आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये लवकेशनं सुद्धा बऱ्याच वेळ सेट होता. कैलास पाटील आहे, बाद झाला समीर, तो इंडिव्हिज्युअल खेळला 32, चांगले योगदान तो देऊन गेला. कैलास वाघमारे सुजल आलाय आणि मयूर कनेरेचं हे षटक क्रमांक 3. ओव्हर नंबर 3. ओ गुड बॉलिंग. कमबॅक करताना आंबे टीमला त्यांना माहिती आहे सुरुवातीच्या 2 गोलंदाजांना सपाटून मार खाल्ला आणि आता इथून कमबॅक होणं संघ हितासाठी महत्वाचं आहे. नियंत्रित गोलंदाजी कौतुक करूया मयूर कनेरे, विकेट डॉट. धावफलक 37 ऑन बोर्ड. 37 धावा झाल्या, 2 गडी बाद. शिवनसे आणि एका बाजूला आंबे. नेक्स्ट बॉल वन्स अगेन समोर ठेवला, फटका बनवला, डीप कडे आला हा षटकार. का बॅटिंग दाखवली, जो दबाव 2 चेंडूवर होता आणि त्यानंतर तोंड उघडलं फलंदाज होता सुचल पालांडे. यंगेस्ट प्लेयर, वय कमी त्याचं. पॅव्हलियन मधून आवाज आला आणि ती एक वेगळी जबाबदारी असते. पॅव्हलियन मधून काही सूचना येतात त्यावर थोडंसं कान ठेवावं लागतं. आणि आता आपण पाहतोय फलंदाज जो सुजलनं खेळला फटका अप्रतिम. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शरीर भेदी अपील जोरदार निघालेत. टार्गेट सेट करायचं बघा. पॅव्हलियन मध्ये थोडी पिंडर ऑफ सायलेन्स ठेवा जेणेकरून खेळाडूंचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा असतं. पंचांनी वॉर्न केलं, काही गरज नाही ते सांगतात. पॅव्हलियनच्या आजूबाजूला काही प्रेक्षक पाठीराखे असतील. क्रिकेटमध्ये आपल्याला काही डिसिप्लिन असतं. मयूर नेक्स्ट बॉल. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न मिड ऑफ कडे फिल्डर आहे तिथे. आंबेला तर कमबॅक तर करणं महत्वाचे संघहितासाठी. मात्र ज्या पद्धतीनं शिवनसईचा जो प्रवास सुरू आहे, गुड बॅटिंग. श्रीधर 11 शिवनसई. विजय पाटील नामांकित सिंगर आहे शिवनसई गावचे, आपल्या गोड गळ्याचे गायक, आपल्या विभागाचा अभिमान शिवनसई गावचेच आहेत. मागे ठेवला चेंडू, ओ कनेक्ट होत नाही. आतापर्यंत आपण हे षटक क्रमांक पाहिलं. मयूरचं 3 षटकानंतर टीम मीटिंग नॉट अलाव, हाच सँडी पालकरचा इशारा आहे. काही गरज नाही, इमर्जन्सी पाणी हवं असेल तर देतो आणून, ती जबाबदारी ते घेतात सांगतात. मात्र टीम मीटिंग नको, प्लीज कोऑपरेट करा. 1:50. 3 षटकानंतर धावफलक टोटल 45, 45 रन्स. अजूनही फ्रेश लॉट्स मधून एक मॅच बाकी. सँडी पालकर यांचे अतिशय जवळचे मित्र, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आणि आम्ही पाहतोय कल्पेशभाई पाटील सँडी पालकर यांच्या अतिशय जवळचे, यांचे इथे आगमन. चला आतापर्यंत 14 मिनिटं झाले, 6 मिनिटं बाकी आहेत आणि 6 मिनिटांमध्ये ती ओव्हर कंप्लीट करावी लागेल. कल्पेश पाटील हरिग्राम, आपलं सहर्ष स्वागत, वेलकम सुस्वागत. तर गोलंदाज आहे यश रंधवी. ओव्हर नंबर 4. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 43. यस डीप कडे खेळलाय आणि तिथे बघा गुड फिल्डिंग, विकेट. रणवीला पाहिलं, विकेट त्यांना मिळाली सामन्यातील पूर्वार्ध.
धावसंख्या टोटल आपण पाहू शकाल संघाची धावसंख्या 45 45 आहेत. आणि जर आपण 45 धावा पाहिल्या ना तर कुठेतरी 45 पंचांचा इशारा गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेतला. आणि ऑन स्क्रीन चेक करतो आपण. संकुश भाई ऑन स्क्रीन थांबा, आपण डिले नको. मॅच ऑन आहे. वेळ आपण पाहिली 1:52, 2 वाजायला वेळ लागणार नाही. चेंडू शिल्लक 5. नेक्स्ट बॉल. ओ फटका बनवला डीप कडे गेला हा षटकार. यस व्हेरी क्लोज आहे. आपण पाहूया तिथे कव्हर केलं. चेक करतो ऑन स्क्रीन पाहूया. फलंदाजीसाठी नंदनवन असं मैदान गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड पॉवर जनरेट केली, डीप कडे गेला आणि तिकडे आपण चेक करूया. यस 4 धावा. क्लोज स्लो मोमेंट मध्ये आता आपण ते पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं ओ हुक केलं. डीपला चेक करतो आपण. यस 4 रन. मॅच ऑन. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा. आतापर्यंत चेंडू झाले 2 धावा. धावफलकावरती टोटल 49 49. चेंडू शिल्लक 4. वन्स अगेन पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न डीप कडे. फिल्डर आहे तिथे. गुड फिल्डिंग निघाले. पुन्हा वेगानं व्हेरी क्लोज. ओ हो बघा तिकडे. ओके ना, थोडी टक्कर झाली. यस चेक करूया आपण. पंचांचा इशारा डिसिजन पेंडिंग. व्हेरी क्लोज मोमेंट आहे. ओ व्हेरी क्लोज स्लो बॅट चेक करतो आपण आता वेगळ्या अँगलनं. डिसिजन पेंडिंग. स्लो मोशन आपण चेक करूया एक्झॅक्टली तिथे काय झालं. चेंडू स्पर्श केला, बेल्स पडली. आणि आता वेगळ्या अँगलनं पुन्हा चेक करू. काही डाऊट्स. ऑफिशियल्स सुनील तांडेल सर कनेक्टेड. फिल्डिंग सेट ठेवा. नॉट आउट. फिल्डिंग सेट ठेवा. आता चेंडू शिल्लक ऑन साइडला डीप कडे खेळण्याचा प्रयत्न निघाले तितक्याच वेगानं. ओ गुड रनिंग. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं ढिसाळ कामगिरी. धावा आल्या या चेंडूवर टोटल 2 धावफलक. पुन्हा एकदा पाहतो संघाची धावसंख्या 53 53. 53 धावा झाल्यात. 3 गडी बाद. करंट रन रेट पाहिला सरासरी चांगले 14.45. सूचन ओ फटका फसलाय. गोलंदाज प्रयत्न करेल. लास्ट बॉल. धावसंख्या टोटल आपण पाहतोय 54. 3 गडी बाद. शिवनसिंह विरुद्ध आंबे विनर विनर सामना आहे. ओ नक्कीच गुड कमबॅक. कौतुक करावं लागेल यश रणवीनं जे षटक हाताळलं. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांना थोडा मार खाल्ला, मात्र त्यानंतर 12 धावेचं षटक. पहिलं षटक होतं 22, त्यानंतर 15 8 आल्या, त्यानंतर 12.
लवकेश 5 चेंडूमध्ये 4 खेळला. समीर पालकर ग्रेट इनिंग 8 मध्ये 32. तो धडाकेबाज खेळला. 5 चौकार 2 षटकार. आणि कैलास वाघमारे 2 चेंडूमध्ये 1. सुजल खेळला 5 मध्ये 7 नॉट आउट. आणि धनाजी वाघमारे जो 4 चेंडूमध्ये 9 वैयक्तिक खेळला. चला लगेच मॅच ऑन होईल. प्लीज कॉपरेट शिवनसे. धावत गेला तर बरं पडेल. थोडं वॉर्मअप पण होईल. थोडी थंडीची चाहूल सुद्धा आहे. आणि 1:57 टॉस होणारे टीम हरिग्राम आणि नारिवले. टॉस होईल. तर बॉल पडण्याच्या आधी ना आलं तर आता टॉस विन आम्ही नारिवलीला देऊ डेफिनेटली, कारण पाहुणा संघ दूरवरून आल्यात आणि आम्हाला त्यांनी भरपूर ॲडजस्ट केलं. आकाश आम्हाला सांगताना, अंकुश सांगताना आता त्यांची गय केली जाणार. डोंट वरी नारिवलीकर, सॉरी फॉर दॅट मॅनेजमेंटच्या वतीनं. नक्कीच आज आपण पाहिलं त्यांनी जो थोडं साह्य आम्हाला केलं. 24 मध्ये 56. चला टीम शिवनसई प्लीज फिल्डिंग सेट. आता आपले संघाने जर आम्हाला सपोर्ट केलं ना तर आम्ही 4च्या अगोदर थोडं रिलीज होऊ. त्यासाठी प्रयत्न करा. 3 मॅचेस आहेत हा सामना सोडून. त्यानंतर 5 षटकांचा सामना किमान त्या मॅचला 1 तास जातो. मे बी 4 ओव्हरचे मॅचेस लवकर होतात. त्यासाठी अंकुश आम्ही अश्विनला थोडी रजा दिली का जेणेकरून वेळ वाचेल. आणि तेंचे एक्झाम सुद्धा आहेत. काही एक्झाम आहेत. 4 षटकांचं आपण टार्गेट पाहिले 56. WTC लाईव्ह ऑनलाईन प्रेक्षक वर्गाची संख्या सुद्धा मॅचचा आनंद घेतो मध्यरात्रीनंतर. सर्व आमचे चाहते आहेत, पाठीराख आहेत. तर नक्कीच आतापर्यंत 21,317 जणांनी हे स्पर्धा पाहिली. आतापर्यंत 115 जण या स्पर्धेचा आनंद घेतात. आणि आपण पाहतोय जय श्रीराम चषक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्तानं ही स्पर्धा. वाघमारे सर आमच्या समेत, सुनील तांडेल सर, सँडी पालकर. चला मॅच ऑन. आंबे प्लीज सेंट ओपनिंग पेअर. चेंडू पडण्याच्या आत हरिग्रामचे कॅप्टन आले नाहीये टॉससाठी, तर आम्ही टॉस विन नारिवलीला देऊ. आणि नारिवली आपण लगेच आमचा तुमचा डिसिजन लगेच आम्हाला जा, जेणेकरून स्पर्धेचा नियम आहे. लक्ष उद्या मॅचकडे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. मध्यरात्रीनंतर सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना 4 षटकं 56. मैदान सुंदर आहे. स्पोर्टिंग विकेट आहे. तुम्ही फक्त मेहनत करा. अगदी आजचे सामने आपण पाहिले सुरुवातीच्या 3 मॅचेसला धावा होत नव्हत्या. पंचांचा इशारा येतो बॅट्समन का येत नाहीये. 2 वाजलेत. समीर पालकर मॅच ऑन. SP भाई प्रल्हाद शेळके सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना मध्यरात्रीनंतर रातो के कातील आपलं सहर्ष स्वागत. 4 षटकं आणि 56चं टार्गेट. बघा SP आमच्या तिकडे बिल्डिंगच्या टेरिसवर आहेत. या स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांच्या समवेत सतीश पाटील आहेत. आणि SP भाई पॅक करणारे श्रीराम क्रिकेट संघ चिंचोलीला. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी सांगितलं बिंजोड. क्या बात आहे, धन्यवाद. सतीश भाई पाटील सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना वेलकम. ठीक आहे.
द मॅच ऑन विनिंग टार्गेट विजयासाठी 56 टार्गेट आकाश भोईर आणि आकाश आकाश आणि आकाश भोईर मॅच ऑन आहे 56चं टार्गेट. पहिला चेंडू खराब, फायदा उठवता आलाय आणि खराब चेंडूवर हा धमाका. एक चुकी मॅच मध्ये काय काय करू शकते. या छोट्या छोट्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट आणि फायनली आकाशनं आम्हाला सांगितलं पहिला चेंडू पडला आणि हरिग्राम टीम आली नाही आणि टॉस विन टीम नारिवली. डिसिजन कळवा लगेच. बॅटिंग नारिवलीनं टॉस त्यांना मिळालाय कारण वेळेवर हरिग्राम संघ आला नाही आणि आम्ही आता फायनली नारिवलीनं टॉस जिंकला, बॅटिंगला पसंती दिली. तर अगदी वाघमारे सर सांगतात असंच घडलं. पहिल्या मॅच पासून असेच पहिल्या मॅच मध्ये सुद्धा हेच घडलं. ओ प्रहार करण्याचा प्रयत्न कमबॅक करू शकतो. समीर पालकरकडे ती दमखम आहे आणि हा या संघाचा प्रमुख खेळाडू त्याच्यावर संघाची जबाबदारी आहे. सामन्यामध्ये मजा येईल. दोन्ही संघ विनर्स आहेत. विनिंग टार्गेट विजयासाठी लक्ष्य टार्गेट सेट केलं 56 आणि या 56चा पाठलाग करायचा. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. ओ ठोकला उडवलाय डीप कडे. एक बारी तुम्हारी तो एक बारी हमारी. ज्या समीर पालकरनं 32 ची बेधडक पारी खेळला आणि त्यावर हा हल्ला सूर्य मैदानावर. कोण कुणावर किती बारी, कोण कुणावर पलटवार करणार यासाठी होणारा सामना विनर विनर सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅच कडे. एकूण धावा फलकावरती टोटल पाहू शकाल. संघ पोहोचला 11. टार्गेट विजयासाठी 56. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. स्पेशली हरिग्राम फिल्डिंग तुम्हाला करायचे. वन्स अगेन समीर पालकर. ओ खोला चेंडू फिल्डर आहेत तिथे सिंगल साठी निघालेत. गुड फिल्डिंग. कंपॅरिझन आपण करूया पूर्वार्धामध्ये जेव्हा पॉवर प्ले 1चं षटक होतं आणि तेव्हा धावा आल्या होत्या P1 मध्ये तब्बल 22 आणि हेच डोक्यात आहे बघा. कानमंत्र दिलाय आकाश आणि आकाश भोईर आणि आकाश रणवी मध्ये चर्चा झाली का कोणतं आपला माइंडसेट असेल. 22 धावा त्यांच्या पहिल्या ओव्हर मध्ये होता जेव्हा समीर पालकरचा झंझावात सुरू होता आणि आता धावा फलकावरती 12. चेंडू फक्त 3 झाले. जोरदार पलटवार तोच कमबॅक देत असताना. ओ गुड बॉलिंग डॉट बॉल हवाय आणि त्यासाठी प्रयत्न इथे होतोय. 20 चेंडू आणि 44. 4 चेंडूचा खेळ समाप्त. त्याच पद्धतीने पलटवार. ओ गुड स्ट्रोक गॅप शॉट. फिल्डर आहेत तिथे. गुड फिल्डिंग. चेंडू अडवला त्याने. पंचांचा इशारा. चेक करूया एक्झॅक्टली बाउंड्री लाईन कडे चेंडू टच झालाय का नाही. चांगले प्रयत्न. थोडा नजरे आड येतो. डेफिनेटली नजरे आड येतो आणि मे बी वेगळ्या अँगलने कव्हर झाले असेल तर ठीक आहे. ओके ऑन फील्ड मॅन्डेटरी कारण कव्हर होत नाहीये. थोडी ब्लॅक स्क्रीन समोर होते. काय प्रेक्षक आहेत ऑफिशियलला कळवा. येस 2. नेक्स्ट बॉल गॅप शॉट परफेक्टली टाइम कम्प्लीट टेक्निक. डीप कडे गेलाय. पाठलाग तिथे होईल. निघाले तितक्या वेगाने धाव घेण्यासाठी. टार्गेट 56. धाव नजरेसमोरून काढल्या पळून. टोटल या चेंडूवर धावा आल्या 3. रनिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या. तर आता 18 चेंडू आणि 39 धावेची गरज. एकूण धावा कंपॅरिझन 22 होत्या आता 17 आल्या. टोटल धावा आल्या आपण जरूर पाहतोय.
17 धावा 22 होत्या. 4 षटकांची मॅच. टीम हरिग्राम रेडी फिल्डिंग करायचे. केतन पाटील आमच्या आंबेचे मान्यवर आहेत. केतन पाटील त्यांचा आपण एक सन्मान घेतोय. ओमकार पाटील आणि केतन पाटील यांचं इथे आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. लक्ष उद्या मॅच कडे आणि धावफलकावरती 17. 18 बॉल मध्ये 39. मॅच मध्ये काय होईल, जो चांगला खेळेल तो या मॅच मध्ये कमबॅक करेल. 18 बॉल दीपक खिलम. धावसंख्या आपण टोटल पाहतो आतापर्यंत संघ पोहोचलाय 17. आता अवांतरणी धावफलक पुढे सरकेल 18. 2 षटकानंतर कंपॅरिझन केली पूर्वार्ध, तिथे 2 षटकानंतर संघ पुढे होता, जिथे समीर पालकरचा हल्ला बोल होता. गुड बॉलिंग. बघा या वेळेला टप्पा चांगला होता. कमबॅक होणं टीम शिवनसईला महत्वाचे, कारण ज्या पद्धतीनं खेळ सुरू. दीपक खिलम व्हाईट बॉल डॉट. धावा फलकावरती टोटल 18. विनिंग टार्गेट 56. नेक्स्ट बॉल क्रॉस बॅटेड. गुड बॉलिंग. दिशा टप्पा आणि आता आपल्या पोझिशनवर काम करतोय. दीपक खिलमला माहिती आहे जर डॉट बॉल आले तर दबाव वाढेल आणि त्यासाठी तो मैदानावर झुंजतोय, त्यासाठी तो मैदानावर मेहनत करतोय. एखादा षटकार धावफलक पुढे सरकेल. 16 चेंडू 38 धावेची गरज. ओ खोदून काढला चेंडू डीप कडे. फिल्डर आहेत. गुड बॉलिंग. बॉलिंग आवडली असेल तर दीपक खिलमसाठी टाळ्या उद्या. काय कमबॅक करून दिला आणि आता प्रतिस्पर्धी संघ बॅटिंग टीमवर त्यांनी दबाव वाढवलाय. डॉट बॉल का फास्ट क्रिकेटमध्ये महत्वाचं असतं ते दाखवून देत असताना दीपक खिलम तब्बल 1 वाईट नंतर 3 आले डॉट. दोन वाजून 9 मिनिटं. धावसंख्या टोटल पाहतो 18. विनिंग टार्गेट विजयासाठी 56 करायचे. 56. 15 चेंडू आणि 38 धावेची गरज. 15 मध्ये 38. मॅच ऑन आहे. हो गुड बॉलिंग. बघा दीपक खिलमसाठी टाळ्या उद्या. अगदी मध्यरात्री नंतर काही शिवनसईकर असतील, गोलंदाजी आवडले असेल तर गोलंदाजचं कौतुक झालं पाहिजे. 17 आल्या. दीपक खिलम व्हाईट बॉल नंतर 3 डॉट आणि विकेट. गुड बॉलिंग. दबाव निर्माण केलाय. विनिंग कॅल्क्युलेशन 14 मध्ये 38. मागे ठेवला. अक्षरशः डोकं खाजवण्याची वेळ आली. फलंदाजाला काहीच करून देत नाही. गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह बॉलर. आणि बघा 12वे किती खुश झाले जशी दीपकचे डॉट चेंडू पडतात आणि त्याचा आनंद पारावर आहे. 4 चेंडू डॉट, 1 विकेट, 1 वाईट. टॉस चेंडू अक्षरशः थांबवलंय. काय गोलंदाजी केले. टफ बॉलिंग. रिअली नाईस यार. गुड बॉलिंग. गुड जॉब. वेल जॉब दीपक खिलम. मॅच मध्ये एक नवी ऊर्जा आणून दिल्या आणि हे षटक फक्त राहिलंय ते 1 धावेचं आणि ते सुद्धा वाईट. गुड बॉलिंग. गुड बॉलिंग. कौतुक करावं लागेल. बघा हरिग्राम आणि नारिवली वेळेवर टॉस साठी हरिग्राम न आल्यामुळे सॉरी फॉर दॅट. नारिवलीला आम्ही बराच वेळ प्रतीक्षा करत ठेवलं. फायनली हरिग्रामकर आलेत, मात्र टॉस विन दिले नारिवली आणि त्यांनी घेतलं बॅटिंग. तर हरिग्राम आपण फिल्डिंग साठी रेडी राहा. हरिग्राम कानपोलीला खेळत होता, तिथे एक भव्य स्पर्धा होती आणि तिथे त्यांचा प्रवास चांगला राहिला. आता यानंतर तो संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये नारिवली विरुद्ध खेळणार आहे. बघा बालकृष्ण आलेत हरिग्रामचे. मॅजिकल चेंज बॉलर बालकृष्ण. आणि बालकृष्ण म्हटलं तर वाकडीची नाईट आम्हाला अजूनही आठवते. बालकृष्णाचा तो सेलिब्रेशन
काय गोलंदाजी केली आणि ते क्षण आम्ही पाहिले गेलेला सामना. दीपक किलम, कैलास वाघमारे आणि ही लोकप्रियता असते जेव्हा एखादा गोलंदाज चमकतो. बघा जो 12वा खेळाडू आहे ना, शिवनसईचा प्रचंड आनंदी, ते यंगस्टर आहेत. 12 मध्ये 38. हो, दबाव वाढला टीम आंबेवर. मात्र इथून जर सामना जिंकायचा असेल तर गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. ज्या समीरनं 22 धावा ठोकल्या होत्या तसा एखाद्या षटकामध्ये धावसंख्येचा खुर्दा करणं महत्वाचं आहे. एकूण धावा 19, टार्गेट 56, 11 मध्ये 37. आता प्रत्येक चेंडूवर हाणामारीची गरज आहे. दीपक किलमने केलेलं कमबॅक, एक धावेचं षटक जिथे उभं ठेवलं आकाश रणवीला. नेक्स्ट बॉल 11 मध्ये प्रवास कठीण आहे. काय भेदक मारा, तिखट मारा. अक्षरशः शिवनसईनं थांबवलं बॅटिंग टीम आंबेला. मॅच कठीण होत चालले. आता चेंडू शिल्लक आपण जरूर पाहतोय कठीण बनत चाललाय. रन रेट सरासरी वाढवावी लागेल. 10 बॉल 37, 10 चेंडू आणि 37. सिंगल डबल काही बिघडणार नाही. अक्षरशः या तिखट गोलंदाजी समोर, भेदक माऱ्यासमोर थांबावं लागलंय. कठीण होत चाललंय समीकरण. फटके येत नाही, फटक्यांवरती फटके हवेत. फलंदाजाकडून आक्रमण हवे. गोलंदाजाची दहशत निर्माण होत्या. टार्गेट 56, धावा झाल्या धावफलकावरती टोटल 20. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 मध्ये 36, म्हणजे 9-36. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाचीच गरज आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डीप कडे आहेत फिल्डर. सिंगल मिळेल. सिंगल डबल न फारसं काहीच वाकडं होणार नाही, कारण समीकरण बनलंय 8 मध्ये 35. अश्विन आम्हाला सांगतो अर्धा तासात हा मॅच कव्हर झाला. वेळेचे अंदाज त्यांनी बांधले, कारण 2:14 झालेत आणि 4 मॅच जर 45 मिनिट्स मध्ये होत असेल तर इट्स अ गुड. 1 तास जर 50 मिनिटांमध्ये होत असेल ते सुद्धा आज चांगले. मागे ठेवला, पाठवलाय आणि आला षटकार. लढावं लागेल. मॅच कठीण आहे, मात्र क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. 7 बॉल 29. जर इथे षटकार आला तर मजा येईल. चला नवीन फिल्डिंग सेट ठेवा. दीपक हिलमची सुंदर गोलंदाजी, कैलास वाघमारेचे षटक. आता येणारे 7 बॉल 29. मूड मध्ये आलाय फलंदाज मयूर. मयूरला तेच करावं लागेल. आता इथून सामना जिंकायचा असेल तर पलटवार होणं महत्वाचं. 7-29. दीपक हिलमच्या षटकामध्ये जे काय झालं ते विसरून जा. आता विजय साध्य करा. ओ स्लोवर वन, अंगावर फेकला स्लोवर वन. थोडासा बीट झाला. आता मॅच कठीण आहे. कठीण म्हणेन तर मी म्हणेन थोडी इजा सुद्धा झाली. यस, बघा अंपायर्स. 6 मध्ये 29. ची गरज. 27. बघा हरिग्राम आपल्याला फिल्डिंग साठी रेडी राहायचं. टार्गेट 56. मॅच ऑन आहे. सामना जिंकायचा असेल तर आकाश भोईरला त्या विध्वंसकारी खेळाची गरज आहे. बघा शेवटचं षटक घेऊन आलं गोलंदाज या सुजल पालांडे. वय सुद्धा कमी असेल त्याचे, यंग स्टार आहे. मागच्या सामन्यातील विजयाचे शिल्पकार. पहिला चेंडू, काय ऍक्शन आहे. रिलीज ऑफ डिलिव्हरी, काय कौशल्य आहे बघा. ऍक्शन
आय कोऑर्डिनेशन, त्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी. सुचल पालांडे बेधडक गोलंदाजी करतो बघा. कॉन्फिडन्स लेवल किती सुंदर आहे. राऊंड विकेट समोर ठेवला. गुड बॉलिंग. काय भन्नाट गोलंदाजी करतोय बघा. छोटा तीर, महागुरूंच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर छोटा तीर घावकरी गंभीर, आणि अगदी अक्षरशः थांबवलं. नारपोलीकरांना सुद्धा 3-3.5 पर्यंत वेट करावाच लागेल. ओ लॉफ केला फटका डीप कडे, आला षटकार. मात्र जो कमबॅक सुरुवातीला 2 चेंडूवर हवा होता तो 2 चेंडूवर मिळाला. आणि आता मॅच कठीण आहे. हरिग्राम रेडी फिल्डिंगसाठी. जिथे असाल तिथून सुटा. थोडा वेळ आमचा गेला आयोजकांचा, त्यासाठी आम्ही या विनवणी करतोय. स्वप्नील भाई आमच्या आलेत बघा, आपलं वेलकम. सोपान या जरा मेन स्टेज कडे, आमच्या मेंबरची ओनली सोपान. सोपान अँड राहुल प्लीज कम फास्ट. विनिंग कॅल्क्युलेशन टार्गेट होते 56 धावा झाल्या. 39 चेंडू शिल्लक 2 आणि 17 धावेची गरज. 2:18. 2:18. सूरज पालांड बॅक टू बॅक 2 सिक्सेस. ओ चेंडू खाली ठेवला. गुड कमबॅक. शिवनसईचे 12वे खेळाडू भलतेच खुश आहेत. मला वाटतं उद्या स्कूलला जाणारच नाही. लास्ट बॉल. मॅच काही करून ऑन झालीच पाहिजे. येस, मॅच फिनिश. आणि सामना जिंकलाय. चांगला प्रयत्न केला पण आंबेना सामना गमावावा लागला. 17 आल्या होत्या, मात्र दीपक हिलमच्या षटकामध्ये जो कमबॅक आला त्यामुळे हा सामना गमावावा लागला. अभिनंदन टीम. श्रीधर 11 शिवनसई 2 सामने त्याने जिंकलेत. आपल्याला खूप सारे शुभेच्छा. 2:19. आणि चला नारिवली तुम्ही जोडी पाठवा आघाडी.